पहिल्या मॅच मध्ये इंडियाने 238 मारले. दुसऱ्या मॅच मध्ये इंडियाने 200 रन 15 ओव्हर्समध्ये चेस केले. तिसऱ्या मॅच मध्ये इंडियाने 150 रन 10 ओव्हरमध्ये चेस केले. सगळ्यांना वाटत होतं की जाम भारी, आपण एका फॉर्म मध्ये चाललो, वर्ल्ड कप आपलाच आहे, टीम भारी सेट आहे, गंभीर काय कोच आहे भाई, काय टीम बनवली आहे, काय बसवली आहे टीम, सगळे असे व्यवस्थित फिटिंग होत आहेत. त्यात इंडियाने चौथी मॅच खेळलेली आहे आणि इंडियाने दाखवलंय की कसं आपण ते असं नजर न लागू काळा डाग आपण म्हणतो. पण एका मॅच वरून तुला एवढं का बोलायचं? ठीक आहे, असं मजा येते मला असं वाटतं की आयुष्यात. आणि आज थोडं एक्सपेरिमेंटल पण चाललंय, खूप जास्त एक्सपेरिमेंटल बेसिसवर खूप चाललंय. म्हणजे आपण जे टेस्ट मध्ये करत नाही, वन डेत करत नाही, आपण T20त केलं. आपण 5 बॉलर खेळले, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, बुमराह, कुलदीप, 4 बॉलर, बिश्नोई 5 बॉलर, 5 प्रॉमिनंट बॉलर होते. जर हर्षित राणा लोक ऑलराऊंडर म्हणत नसतील तर. नाही, पण मगाशी मी एक स्टॅट बघितला, 2022 पासून इंडियाने पहिल्यांदा आता T20 मध्ये 4 स्पेशलिस्ट बॉलर खेळवले. नाही, मी तर पहिल्यांदा बघितलं 5 स्पेशलिस्ट बॉलर 2022 पासून पहिल्यांदा. 2022 आधी कधी खेळवले असतीलच ना. अच्छा, जडेजाला त्या स्पेशलिस्ट बॉलर म्हणत असं. तर इंडियाने काय वाटतं तुला आजचा जो पराभव झालेला इंडियाचा, तो खूप असा जिव्हारी लागणार की कॅज्युअल आहे? कॅज्युअल आहे, कारण की रिंकूला 2 डाऊन पाठवत होते ते लोक. नंतर मग अजून काय चेंज केलं? श्रेयस अय्यरला खेळवलं नाही. श्रेयस अय्यर त्यांनी एक बॅट्समन कमी खेळवला बेसिकली. तिथे कंटिन्युटी दाखवली गंभीरने की भाई नाही, तुला नाहीच घ्यायचं आम्हाला, जरी आम्ही 15 मध्ये घेऊ तरी तू 11 मध्ये नसशील. खरं, तुला मी पाणी द्यायलाच वापरू. जाऊ दे. मॅच आजची ठीकठाक झाली, इंडिया हरली आहे मॅच. आणि पण त्यातल्या त्यात बॉलिंग मध्ये अर्शदीपने 2 विकेट काढल्या, त्यानंतर कुलदीपने 2 विकेट्स काढल्या. न्यूझीलंडची बॅटिंग खूप चांगली होती. म्हणजे स्टार्ट त्यांनी 8 ओव्हरला 100 रन्स केले होते. 100 रनची पहिली पार्टनरशिप त्यांची 100 रन झाली. त्यानंतर विकेट पडला, कॉन्वेचा पडला. कॉन्वे पण उचलून फेकत होता. त्याचे आज 7,000 रन झाले. भावेशला असा प्रश्न पडलाय की त्याने एवढं T20 मॅचेस मला प्रश्न पडलाय. नाही, तो CSK मधनं खेळलाय, ते एक मला लक्षात आहे. त्यानंतर तो न्यूझीलंड कडनं खेळलाय. रादर दॅन दॅट तो काय नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट वगैरे तिकडच्या लीग असतात तिकडे खेळला असेल तर मला माहित नाही. पण माझा आवडता बॅट्समन आहे डिवॉन कॉन्वे. आणि सायफर्ट पण. सायफर्ट कधी तुझा आवडता बॅट्समन झाला? तो न्यूझीलंडचा आवडता आता झाला. नाही, सायफर्ट पण चांगला बॅट्समन आहे. मला नेहमी असं वाटतं की तो T20 साठी चांगला बॅट्समन. मला थोडा त्याच्यात ॲरन फिंच दिसतो खेळताना, खेळण्याची स्टाईल बघतो त्याची. ॲरन फिंच सारखीच त्याचा बॅट फ्लो वगैरे मस्त वाटतो. पण तो जसा हे वाटतो तुला, तो रायटी बॅट्समन नाही वाटत तुला, लेफ्टी बॅट्समन रायटी खेळलं असं वाटतं. तशी मिरर इमेज खेळतो असं वाटतं. ॲरन फिंच तसा होता का? नाही, हा तसा आहे. ॲरन फिंच तर प्रॉपर राईट हँडेड होता, असं तसा कंपोज होता. हा जेवढा कंपोज आहे जास्ती हलत असतो. तू बघशील तर बॉल टाकताना त्याचा तो काय म्हणतो ट्रिगर मुवमेंट आहे त्याची, ती हलणं. तर पहिल्या आज गंभीरच्या लाडक्या हर्षित राणाला 54 रन्स पडले. हा भाई, मारलाय, पेललाय आज, उचलून फेकलाय. आपण ना गंभीर लागून खूप सेडिस्ट होतो. म्हणजे गंभीर सोबत काही वाईट घडलं आपल्याला काहीतरी आत एक मजा येते का माहित नाही का, हे झालेलं आहे असं मला. एक तर सेडिस्टचा अर्थ हा नाहीये. सेडिस्टचा अर्थ म्हणजे काय, एखाद्या दुःखात आपल्याला आनंद होणं. सो गंभीरच्या कुठल्याही दुःखात आपल्याला आय डाऊट हा त्याचा अर्थ हाच आहे. दीपक जरा बघ, तुझं मराठी जेवढं वाईट आहे तेवढंच माझं इंग्लिश पण वाईट आहे. पण ग्रेट. सेडिस्टचा अर्थ काय सांग? सेडिस्ट अर्थ मी सांगतो तोच ते काही नाही. तुला मी गुगलवर बघायला सांगितलं. असो, गुगल आस्क दीपक. तर त्यांनी जी बॅटिंग केली तर त्यानंतर मध्ये बुमराने एक चांगला स्पेल टाकला. पण बुमराने 38 रन 1 विकेट काढला. पण त्याला शेवटच्या ओव्हरला 19 रन पडले. सो 38 रन त्याने 1 विकेट काढला. आज अचानक मला तो असं बारीक झाला का वाटत होता का माहित का? लग्न काय त्याला लग्न मानवलं नसेल. अरे झालं त्याला, खूप वर्षांनी लग्न करून मूल पण झालं त्यानंतर. त्याला होत असेल थोडं व्याप वाढले असेल, थोडं ते संसाराच्या काही गोष्टी गंभीरने त्याचा व्याप वाढवला. त्याला मॅच नाही खेळवत येतं, त्यामुळे त्याची मॅच काय म्हणतात मॅच प्रॅक्टिस कमी होते, मॅच फिटनेस कमी होते असं वाटतं मला. बारीक झाल्यामुळे बरोबर नाही, बारीक झाला तर माहित नाही. तुला तो हे वाटतो का वीक वाटतोय असं वाटत म्हणणं? हा, कारण आता बऱ्याच दिवसांनी बघितलं मी त्याला, त्यामुळे असेल कदाचित. अच्छा, असं. तर बुमराह बॉलिंग मध्ये कुलदीपने 2 विकेट्स काढल्या. त्यानंतर त्यांची बॅटिंग जसं आपण म्हटलं, मिचेल चांगला खेळला. सो त्यांनी एक उचलून फेकलाय कोणाला? राणाला हर्षित राणाला जो पेललाय
कडक मारलेला एकदम भाई. तो आय गेस होता 100च्या वर होता तो. तर त्यांनी 214 केले, 215 इंडियाला ट्विन होते. आणि ऑब्व्हियसली स्टार्ट जसा झाला, अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलला पहिल्याच बॉलला. पण अभिषेक शर्मा मला नेहमी तेच वाटतं की दोधारी तलवार आहे भाई, कुठून एक आपल्याला पण ती लागू शकते आणि समोरच्याला पण लागू शकते, पण मोस्ट ऑफ द टाइम ती समोरच्यालाच लागते. त्यामुळे तो जरा टेक्निकली बरा पण बॅट्समन वाटतो मला. अगदी असा तो शॉर्ट बॉलला फसतो, त्याला इथे जर तू क्रॅम्प केलंस तर मग तो फसतो. ऑस्ट्रेलियाने जसं T20 सिरीजला त्याला पकडलेलं, ती T20 सिरीज पण 5 पैकी 2 मॅच चांगलाच खेळला होता. हा, सो त्याच्या 2 इनिंग खूप होतात तसं ते. पण त्याचा रैनावर त्याचा कन्सर्न असेल माहिती शॉर्ट बॉलचा. रैना एवढा वाईट नाही खेळत शॉर्ट बॉल, तो त्याच्यापेक्षा बरा खेळतो. त्याला थोडं क्रॅम्प केलं रैना तर इन जनरल शॉर्ट बॉलचा पण प्रॉब्लेम झाला. तू कसं ऑकवर्ड पोझिशनला बॉडी लाईन बॉल असतो त्याला तो जमत नाही. ट्रॅव्हिस हेडचा पण इश्यू आहे, पण तो नाही, इंडिया विरुद्ध तो नसतो इश्यू. आउट केला पण त्याला इंडियाची बॉलिंग करतच नाही. तर त्यांनी 214 केले. सो इंडियाला तेच अभिषेक पहिला आउट झाला. त्यानंतर सूर्या पण लगेच आउट झाला 2 फोर्स मारून. सूर्याचा कॅच खूप चांगला पकडला त्याने. बॉलर कोण होता सूर्याचा? जेकब डफी. डफी एक तर तो उंच बॉलर आणि खूप असा ऑलमोस्ट टोच्या इथे पकडला त्याने कॅच. होपफुली सूर्या पुढची मॅच पुन्हा चांगला खेळेल आणि हा त्याचा काय म्हणतात नजर तशी लावली. अरे हा, ऍक्च्युली मीच खूप चांगलं बोललो लास्ट व्हिडिओ मध्ये त्याबद्दल. सो लेट्स सी. आणि त्यानंतर मग आला बॅटिंगला रिंकूला का पाठवलं असेल 2 डाऊन? कारण बॅट्समन्स नव्हते. हार्दिक पांड्या हा एवढ्या लवकर उतरणार बॅट्समन नाहीये ना. पण तरी मग रिंकू पण नाहीच वाटत मला एनी टाइम रिंकूच्या वर हार्दिक पांड्याला प्रिफर करेन मी. म्हणजे बॅटिंग पोझिशन मध्ये, रिंकूच्या वर नाही. पोझिशन मध्ये नाही, बॅटिंग पोझिशन मध्ये. हे अचानक तू अडल्ट मांडीला खास. अरे त्या दिवशी एकाने कमेंट केलेली व्हिडिओवर की तुम्ही जरा नॉनव्हेज जोक ट्राय करा. नॉनव्हेज जोक ट्राय करू, नंतर आमचे आई वडील पण बघतात, त्यांना पण सांगा तुम्ही. खरं त्या दिवशी माझ्या आईने मी काहीतरी शिवी दिली ऑब्व्हियसली, आईची कॅन्ड वगैरे काहीतरी बोललो. तर आईने मला घरी जाऊन विचारलं की आई काय शिवी दिलीस तू? आईने असं हे बोललास ना तू? तर आई मला बोलते की आम्हाला जर अशी कोणी शिवी दिली तर आम्ही त्याला काय उत्तर देतो माहितीये तुला? तुझ्या आईने पत्रा लावलं. तर मी आईला विचारलं का ग, काय बोलला तुम्ही? आम्ही विचारतो तुझ्या आईला नाहीये का? काकूंनी फारच एकदम मनावर साधा रिप्लाय होता. काकूंनी आपल्याला बसायला सांग, 4 रिप्लाय पण शिकवतात ते मला एडिट करायला ठेव ना. ह्या हिंमत रख ना. त्यांना वाटतं मी रेग्युलर बेसिसवर शिवत देतो, पण मी त्यांना तू आय गेस व्हिडिओ कमी देतोस माझ्यामध्ये. मी कन्व्हिन्स केलं नाही, मी फक्त ते व्हिडिओसाठी कॉन्टेंट तू ह्याच पातळीला जायचं राहिलास ना. कॉन्टेंटसाठी शिवाय देतोस, कॉन्टेंटसाठी काही करतोस, जाऊ दे. असं मॅचवर येऊया आपण. तर मॅच मग नंतर रिंकू आणि संजूची पार्टनरशिप झाली. सो मला वाटलं की संजू खेळतोय बरा, पण संजूला स्वतःला ते पटलं ना की मी एवढा चांगला 6 मारलाय लेग साईडला, त्याच्या आधी एक 4 मारलेला चांगला, ते स्वतःला त्याला पटलं नाही. आणि त्याच्यासाठी जे काही लोक भांडत होती की गिलला काढा, संजूला घ्या, गिलला काढलंय बरोबरच आहे. नाही पण संजूला ते पटलं नाही ना की भाई असं कसं माझी साईड घेऊन कसं बोलतो, बरोबर आता मी वाईट खेळून दाखवतो तेव्हा संजू. पण मला वाटतं संजूचा जो स्टान्स आहे लेफ्ट आर्म स्पिनर किंवा आज कधी विचित्र खेळला तो, पण त्याचा तो स्टान्सचाच इश्यू आहे. तो त्याचा स्टान्स तसाच असतो, तू नेहमी त्याला बघशील तो असाच खेळतो. नाही पण आज सँटनरला ज्या बॉलला जो आउट झाला, सँटनर पण तो जोवर कम्फर्टेबल होत नाही स्पिनर अगेन्स्ट, त्याचा तो स्टान्स असाच असतो. पाय कुठे हल्ले नाही, बॅटली पण काहीतरी विचित्र. त्याला बऱ्याचदा लेग स्पिनर्स पण तसंच आउट केलंय त्याला, जेवढं मी खेळताना बघितलं त्या अकाउंट अब्रार. पण आज अगदीच म्हणजे काय ऑकवर्ड वाटलं बॅटिंग स्टाईलची. आय गेस खूप प्रेशर मध्ये, आणि मला वाटतं की त्याने ह्याच्या 3 इनिंग्स वाईट खेळले आहेत. कारण कसं आहे, मला असं वाटतं की काही प्लेअरची टीम मध्ये त्याला कधीच सर्टन नसतं. संजू इज दॅट प्लेअर माझ्यामध्ये. कारण तू बघशील गिल 3 सिरीज वाईट खेळला, सूर्या 1 वर्ष वाईट खेळला, पण त्यांच्या प्लेसवरती एवढं लवकर हे नाही झालं होतं, म्हणजे प्रश्न नव्हता आला. कारण सूर्याने तेवढं करून ठेवलंय, आपण गिलने नव्हतं केलं असो. तर संजूने 3 मॅच वाईट खेळल्या, लोकांनी खूप त्यावरती चर्चा सुरू केल्या. आणि संजू खूप जास्त सोशल मीडिया वापरतो पण, त्याला लगेच कळतं पण. सो तुला त्याच्या चेहऱ्यावरती कळतं प्रेशर काय, आणि तो त्या प्रेशर आज आउट झाला त्यानंतर थोडं त्याच्या चेहऱ्यावर दिसलं की भाई और एक चान्स मिस हो गया असं वाला होतं. तसा करुंडार नाही झाला म्हणजे झालं. तर त्याने एक जो शॉट मारला फ्लिक किंवा काय म्हणतात उचलून दिला एक, तो लेग साईडला जो 6 गेला रोहित किंवा शिखर धवन मारतात तसा एक शॉट त्याने मारला, तो जाम भारी. केएल राहुल पण केएल प्रॉपर फ्लिक करतो.
तर तो खूप चांगला शॉट होता आणि त्यानंतर लगेच आउट झाला 2 रन्स करून त्यावरती तो. तर संजू सॅमसनने अजून एक इनिंग चांगली खेळावी असं मला वाटतं आणि सॅमसनला अजून 2-3 इनिंग्स त्याला चांगल्या जेन्युअनली वॉन्ट की त्याला वर्ल्ड कपला न्यावं. मला वाटतं तो वर्ल्ड कप साठी त्याला न्यावं. तुला वाटतं त्याला वर्ल्ड कपच्या स्क्वॉड मध्ये? नाही नेलच पाहिजे, पण ज्या फॉर्म मध्ये तो आहे आता. 3 मॅचेस वाईट खेळलाय, ठीक आहे. लास्ट सिरीजला किती मारले त्याने त्याच्या आधी तो बराचसा त्याला बसवलं होतं गिलसाठी. मग एका मॅचला गिलला बसवलं, त्याला खेळवलं, त्यात त्यानं 37 केले, चांगली इनिंग केली. बरोबर. आणि त्यानंतर 3 मॅच खराब केला आणि त्याने 24 केले. सो 24 पण डिसेंट स्कोर आहे माझ्यामध्ये T20च्या हिशोबाने. पण ऑब्व्हियसली मॅचच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वाईट होता कारण 215 टून येत आपल्याला. तर संजू गेला, मग हार्दिक पण गेला, त्यानंतर आला शिवम दुबे. आणि मग दुबेने जी आज बॅट फिरवली आहे, बाय द वे आज तो थर्ड फास्टेस्ट 50 मारली आहे त्याने. 15 बॉल्स मध्ये त्याने मारली, ती पण 14 बॉल मध्ये झाली असती तर तो एक बॉल त्याचा तो एलबीचा शाउट नसता आला. तर मग तरी मोठा बॉल आउटच झाला असता. म्हणजे तो बॉल जर पेलला असता त्याने तर तो 14 बॉल मध्ये झाला असता, कारण तो थोडा हे होता म्हणजे लो फुलटॉस आलेला त्याला. पण दुबेने काल आज जे काही 2-3 शॉट्स मारले त्याने, एस्पेशली सँटनरला त्याने जो एक उचलला आणि ईस्ट सोडीला, त्याच रिजन मध्ये त्याने ईस्ट सोडीला एका ओव्हर मध्ये 2 6 1 4 असं काहीतरी मारलं त्याने आणि कडक उचललं. 29 रन त्याने त्या ओव्हरला कडक उचललं. आणि फक्त स्लॉगिंग नव्हती चालू त्याची, प्रॉपर तो टाइम करत होता बॉल. आणि नंतर त्याच्या ईस्ट सोडीच्या ओव्हर नंतर आय गेस डफी आला परत की अजून कुठं दुसरा फास्ट बॉलर रनआउट झाला की नाही मारला तो. त्याच्यानंतर पण त्याने एक सेम 6 मारला, प्युअर टायमिंगच्या बेसिस वरला. ताकद फार म्हणजे ताकद पण आहेच त्याच्याकडे, कारण त्याचे बॉल ते डबल टच वरती 6 येतात आपल्याकडे. ते बोल एक 6 तसा गेला आहे गेस आज. त्याचे 2 बॉल तसे ऐकवले मला प्रॉपर की त्याचा डबल टच झाला किंवा त्याचा क्लीन नाही लागला. बरोबर. पण तो फास्ट बॉलर जो मारला तो खूप क्लीन मारला त्याने, ते क्लीन मारलं. प्युअर टायमिंग. पण मग गंभीरने राणाला पाठवलं आणि राणे त्याला रनआउट केलं. गंभीरने जेव्हा डगआउट मधून कोणाला तरी सूचना घेऊन पाठवलंय की बाई हे करा, त्याच्या नेक्स्ट ओव्हर मध्ये विकेट पडली. त्या दिवशी पण विराट कोहली चांगला खेळत होता शेवटच्या ओडीआयमध्ये आय गेस, आणि हर्षित राणाची पार्टनरशिप झाली शेवटच्या ओडीआयमध्ये जेव्हा हर्षित राणाने 50 मारली आय गेस. तेव्हा कोणीतरी येऊन सांगितलं जरा काहीतरी कानात जुरेल आलेला आय गेस, माहित नाही. नेक्स्ट ओव्हर मध्ये आउट झाला आज पण तेच झालं. ईशान किशन यांनी येऊन सांगितलं त्याला, शिवम दुबे रनआउट झाला त्या ओव्हरला, नेक्स्ट ओव्हरला. सो आय गेस फॉल्ट कुठे आपल्याला कळतच आहे. हे हेटर्स आहेत, हे प्युअर हेटर्स. म्हणजे गंभीरने 3 मॅच जिंकवल्या त्याच्या टीम, त्याच्या अंडर टीमने, ते हे लोक काउंट नाही करत. पण एक मॅच हरलोय. पण असं काय होतं सर की T20 मध्ये एकदम फ्लॉलेस परफॉर्मन्स येतो आणि ओडीआय आणि टेस्ट मध्ये हकतायत धपाधप? कारण मला की T20 मध्ये तर आपली IPL ची एक बेस असते की ज्यात खूप प्लेयर्स खूप परफॉर्म केलेलं असतं, सो तो कॅरी होतो. माझ्या वन डे मध्ये मला असं वाटतं की वन डे प्रमाणे बरेच खेळतो. आता वन डे तो होतच एवढं कमी, त्यामुळे ते थोडंसं माझ्या रिदम मध्ये यायला. एका वाक्यापूर्वी बोललास की वन डे बरेच खेळतो. नाही, वन डे बरेच खेळतो आपण, पण आपण हरतोय कारण आपण रिदम मध्ये नसतो. बरेच खेळतो म्हणजे वन डे चांगलं खेळतो असं म्हणतो. बरेच खेळतो आपण, बऱ्याच मॅचेस बरेच खेळतो आपण वन डे. पण मला ते रिदमचा इश्यू तो, कारण कमी मॅचेस होतात वन डेच्या. त्याने टेस्ट मध्ये मला असं वाटतं की जाऊ देच, कोच बदला. तर टेस्टचा इश्यू लक्ष्मणला आणलं पाहिजे, लक्ष्मणला ट्राय केलं पाहिजे. हा, लक्ष्मणला आणा किंवा मला वाटतं मॅकलमला आणा. इंडियामध्ये बॅट बॉल करेल मजेल पडेल. तर त्यानंतर मला वाटतं की शिवम दुबेची बॅटिंग आजच्या दिवशी माहिती सगळ्यात हायलाइट होती आणि वर्ल्ड कपच्या दृष्टीने बघशील तर ती खूप महत्वाची इनिंग पण होती. येस, की त्याचा एक कॉन्फिडन्स जो काही आता तो गेन करेल या इनिंग नंतर. येस, आणि ही प्रॉपर त्याची तीवाली इनिंग वाटते जिथून त्याचं करिअर चेंज होऊ शकतं, अशी मला ही इनिंग. बऱ्याच इनिंग्स आहेत पण त्या खूप अशा छोट्या ह्याच्यात आल्या, 30s मध्ये 40s मध्ये प्रॉपर 50 मारून 60 मारून अशी त्याची फार कमी इनिंग झाल्यात. ह्या इनिंग त्याचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल आय गेस. खरं. तुला काय वाटतं वर्ल्ड कपच्या इन टीम तो आहे, वर्ल्ड कप मध्ये इन टीम असणार? तर तुझी वर्ल्ड कपची टीम सांग काय? 11 प्लेइंग 11. ते आपण शेवटच्या मॅचला डिस्कस करायची की आत्ताच करायची? टाइमपास मध्ये ठीक आहे. पण ही शेवटची सिरीज आहे ना इंडियाची वर्ल्ड कपच्या आधीची? हो आय गेस 2 का 9 फेब्रुवारी वर्ल्ड कप सुरू होतं. ही शेवटची सिरीज आहे. राईट. सो एकंदर ही मॅच सोडली तर इंडिया खूपच फ्लॉलेस खेळली आहे माझ्या मते. बट यू नेव्हर नो, गंभीरचं न्यूझीलंड प्रेम आहे त्याने तिथे काही केलं वर्ल्ड कप मध्ये तर मला माहिती. तर खूप इन जनरल इंडिया खूप पॉझिटिव्ह खेळते. तर अभिषेक शर्माच्या पद्धतीने टॉपवर खेळतोय आणि सूर्या फॉर्म मध्ये आलाय पहिली गोष्ट. आणि हार्दिक पांड्या वी ऑल नो
तो काय कधी capability क्लिक आहे होऊन त्याची. जातो तो आणि त्याचा काय- दुबेचा फॉर्म आहे, हा, प्लस वरुण चक्रवर्तीची मिस्ट्री आहे, कुलदीपचा Yes, स्पिन yes, आहे. yes, yes. सो आय थिंक वी हॅव अ व्हेरी सॉलिड टीम माझ्यामध्ये वर्ल्ड कपसाठी. Yes. बरोबर. तर हा ते सोडल्यास अजून तुला काय वाटतं? संजूचं एक आपण बोललो होतो, अजून तुला असं डिस्कशन सारखा पॉईंट काय वाटतं टीम मध्ये? काय काय गंभीरला काढा. आता T20 मध्ये गंभीरने काय वाईट केलं हा प्रश्नच आहे, पण ठीक आहे. नाही ठीक आहे, पण 27 पर्यंत तो असणार. यू आर प्युअर हेटर. सो आय गेस आजची मॅच एक्सपेरिमेंटल बेसिसवरच बघावी आपण, असं वाटतं मला. कारण की आजची मॅच ती होती का की सगळ्यांना सगळ्यांना वर्ल्ड कप सबका प्रॅक्टिस ती वाली. पुढची पण तशीच असेल आय गेस. पुढच्या मॅचला पण सेम लाईनअप पण ऑलमोस्ट सेमच असेल. पण मग अय्यरला खेळवतील की नाही खेळवतील? अय्यरला खेळवलं पाहिजे जर त्याला वर्ल्ड कपच्या स्क्वॉड मध्ये आहे तो. नाही, पण तिलक वर्माचा जो प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे, जेन्युइन प्रॉब्लेम त्याच्या कपाळात ज्या आल्या आपल्याला माहिती आहे. सो त्यानंतर वर्ल्ड कपला वर्मा जात नसेल तर माहिती अय्यरकडे ती कपॅसिटी आहे की तिची इनिंग होल्ड करण्याची कपॅसिटी ती आहे. बरोबर. पण मला वाटत टीम मध्ये त्याची जागा बनेल, कारण ईशान किशन ऑलरेडी. बरोबर. पण त्यांनी असं केलं की ईशान किशनला ओपनिंगला टाकलं आणि संजूला ड्रॉपच काढलं. केलं, तर मग अय्यरचा चान्स. गंभीर ऍक्च्युली आता खुश असेल की भाई फायनली निकाल सकता हूं अभी मैं संजू को, तसं वाला असेल. शशी थरूर नीड्स टू ट्वीट समथिंग. हा असो. आणि तुम्ही सुद्धा सांगा आम्हाला आजच्या मॅच बद्दल तुम्हाला काय वाटलं, शिवम दुबेच्या इनिंग्स बद्दल काय वाटलं तुम्हाला, संजू जे काही आउट ऑफ फॉर्म आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, ते सगळं आम्हाला कमेंट्स मध्ये लिहून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस. बरोबर. असा पॉज का घेतला? मला वाटलं क्रिकेटवरचा काहीतरी बरोबर नाही बोललो, मला वाटलं.